हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आता जस्ट घरी आली आणि फॅनच्या इथे बसली आणि मी अशी काळी काळी अशी का वाटते, मी लय काळी वाटते ना म्हणून. आता मध्ये जे केलेलं ना इथे बसून तेव्हा जरा चांगली झाली, दुसऱ्या दिवशी जरा चांगली झाली, आता परत तशी काळी भंगार झाली एकदम. ते बाहेर भिकारी लोक असतात तशी वाटते. काय माहिती का अशी काळी काळी वाटते मी, पण ठीक आहे ठीक नाही पण ठीक आहे. माझे लॅशेस लय मस्त वाटतात अरे आजकाल, असे नुसते भदाडे असे मोठे 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 वाटतात. पण ठीक आहे, ते पण ठीक. आता आज मी कसं पण करून मला 2 व्हिडिओ बनवायचे, 2-3 व्हिडिओ बनवायचे. ते मी व्हिडिओ बनवणार आहे आणि थोडंसं मोनूचं पण डोकं खराब करणार आहे, येशूचं पण डोकं खराब करणार आहे. आता इथे आलीच आहे मी तर, आणि काय नाही बस बाय. थोड्या वेळाने चालू करेन. आता पहिले जाते आंघोळ करायला, कारण मी बाहेरून एवढ्या गरमीमधनं आली आहे ना. मला वाटतं मी जर माझा थोबडा नीट धुवेन ना तर मी जरा होईन है ना. मी घरी आले तसे माझे 2 कोल्हापचे पार्सल आले आहेत. म्हणजे मी आल्यावरच पार्सल आले, त्याच्या पहिल्या नाही आले, पण ते ठीक आहे. एक तर हे ग्लोवाला काहीतरी आहे पण हे मी माझ्या पैशाने मागवलं, कारण ह्याची मला व्हिडिओ शूट करायची आहे आता. आणि ब्रँड मला नंतर पैसे पे करणार आहे ह्याचे, कारण त्यांच्याकडनं काहीतरी मिस झालं आणि प्रोडक्ट डिलिव्हरच नाही झाला. आणि आता हे आले म्हणून हे लवकर करून बघ. ह्याच्यामध्ये विशकेर ही तर अशी उठली आहे ना पटाक करून एकदम. आणि हे सर्व का बाहेर काढून ठेवले, कारण आता रूम शिफ्ट करणार आहे आम्ही, परत अंधेरीला शिफ्ट होणार आहे. हा हिच्यामध्ये एवढा जोर आहे ना, बघ ह्याच्यामध्ये काय काय आहे बाबा. कुत्र्याचा शॅम्पू एअरफॉल दे इकडे. शॅम्पू नाही बोलते, हे सर्व हे आहेत सॅम्पल आहेत. सिरम कंडिशनर नाही आहे. हे देवा, हे 3 आले, 4 आले. आज एवढी बिझी आहे बापरे. मी आज 3 व्लॉग बोलते 3 व्हिडिओ बनवले आणि त्याच्यामध्ये एक मी पाठवले, तिने अजून बघितलीच नाही. आणि एक मला थोडेसे चेंजेस करायचे ते केले आहेत. आता तिला पाठवेन मी परत. मला एवढी थकले, एवढ्या दिवसाचं 1 दिवसच काम करते ना मी येऊन इकडे, म्हणून माझं असं होत आहे. हेच नुसते हिंडते. उद्या पण काय माहिती उद्या काय करणार आहे मी, पण ठीक आहे. आता जेवते, आता बिर्याणी खाते आहे मी आणि येशूनी पण मला आज खूप मदत केली आहे कॉन्टेंट शूट करायला. हा मम्मी जस्ट आता कामावरनं आली आहे आणि आल्या बघा मला काय बोलतेय. मग काय करू म्हणजे काय करू मग, भटकू नाही तर काय करू. प्लीज कामं कर, फक्त भटकायची, टाइमपास कर. आता आहे कामावरनं मी मम्मीचं शर्ट घालून बसली आहे इकडे. ही मोनू किती झोपते. मी काळी झाली ना परत. सकाळी पाणी आलेलं टाकीतून, इथे आलं पाणी. गादी भिजली, हे देवा, गादी भिजली सगळी. मी किती काळी वाटते. काळी झाली आहे तू फिरून अख्खं गाव हिंडून. रात्री माझी झोप नाही झाली, मला इतकी झोप आली आणि ट्रेनमध्ये इतकी झोप येत होती, काळी वड्डी झाली आहे. माझे ब्लॉग बघितले की नाही, काय चाललंय काय. माझे ब्लॉग बघितले की नाही, देखे की नाही मेरे ब्लॉग. मम्मी पण राजला खूप चांगली ओळखते ना मामा, लहानपणापासून एकदम लहान होतो ना आम्ही तेव्हापासून. खायला त्याला आवडायचं माझ्या हातचं, माहिती आहे ना. विचार त्याला त्याला काय लक्षात असणार आहे ना, सगळं लक्षात असतं मला.
लॉक तोच खोलायचा तिथे पप्पा दरवाजा बंद करून तो लॉक खोलायचा आहे. आणि ती बाहेरचा दरवाजा बंद आहे. लॉक खोलायला तोच असं म्हणजे आम्ही एकदम एकदम लहानपणापासून ओळखतो एकमेकांना, खेळायचो सोबत, क्लासला पण जायचो. खूप गरम होते रे बापरे, खूप गरम होते. गरम तर होते. पाऊस तर पाऊस येणार पण नाही. नाही पडत पाऊस आहे. काय का लवकर? नाही पडत आहे पाऊस? हा ते पाहायला पण पाऊस का नाही येते यावर्षी? पाऊस नाही येणार आहे? असं कसं पॉसिबल होईल? जुलैला मम्मा मी मंडेला नाही, मी संडेला पुण्याला जाते. कोणासोबत? हट! हो शिफ्ट. काय पण काय बोलते रे पागल साली, ब्लॉग चालू आहे आणि काय पण काय बोलते. पण कशाला ती होईल? काय नाही कटबीट करत हा डायरेक्ट. मी काय नाही कन्फिडंट जो आहे वो देख लो बाय. बघा किती काळी झाली. काळी तर तू पण वाटते कॅमेरामध्ये. तुझा कॅमेराच काळा मग. नाही पण मी खरंच काळी झाली आहे. तू झाली आहे काळी. हा 18 आल्यावरती मी नवीन फोन घेणार दोस्तो. मम्मी देणार आहे मला पैसे. ऑरेंज नको घेऊ प्लीज. ऑरेंजच पाहिजे मला. ऑरेंज चांगला वाटतो बाळा. सिल्वर व्हाईट वाला किती मस्त वाटतो. लाईक माय. ऑरेंजच चांगला वाटतं. ऑरेंज लाईक ग्रीन आहे. मम्मी तू एक काम कर, हा फोन तू घे, तो मला दे. तसं पण तू व्हिडिओ तर नाही बनवत आहे. बनवणार. व्हिडिओ तर बनवत नाही, ब्लॉग तर बनवत नाही, काय करत तर नाही. अरे मग मी तरी करेन. ट्रॅव्हल एवढं पण हा सांग फोटो कधी कुठे होणार? असला पाहिजे हा माझ्याकडे. नाही ठीक आहे, आता काय नाही. हा का हेअरकट? ठीक आहे, हा चांगला आहे. पण एक केस इकडचा मोठा आहे कोणता तरी. रात्री 4 वाजता हेअरकट ना झोपेत. रात्री 4 वाजता हेअरकट केलाय त्या लोकांनी. टाइम टेबल झोपून नाही दिलं तिने. मग मी कलर नाही आणला ना. बापण ठेवलं येशूला आता कलर करायचा आहे. बघितलं कशी त्रास देते मला, की माझी झोप नाही झाली. मी पण असाच त्रास दिलाय बघितलं मी मम्मीला. नाही राहणार होते कलर नाही केला. काय काय घरी नाही राहणार, पहिली फुरसत में निघाल. हजार फोन करते मला. निघून आणि निघायचं. पण तुला बोललेली ना आणायला सोनू करेल. उठायचं, हा, तिथून डोळा मारते. सोनू बिनू नाही करणार आहे. सोनूच घरी नसणार तर सोनू कुठून करणार? सोनू करते. अरे ते करेन बाबा. सोनूचाच करा कलर. हा मला हे बघ काय आहे, मी मम्मा काय आहे, माझी केस आहेत काय आहेत, एवढ्या लवकर फास्ट, एवढं कसं काय फास्ट ग्रो होऊ शकतात कोणाची केस? एवढी केस. मी जेव्हा हेअर कलर केलेला, मी इथून केलेला, इथून ती केस माझी कुठच्या कुठं गेली आता. किती फास्ट ग्रो होतात माझी केस मम्मी. हे बघ माझ्यासारखी. आता ही किती टाइम झाला? तर किती चांगले वाटतात. किती टाइम झाला हेअर कलर करून? 2 महिने. जास्त. दोनच्या बड्डेला गेले. नाही रे, नाही नाही. त्याच्यानंतर अरे केलेला. नाही नाही माझ्या बड्डे नंतर केलेला. बॅग मध्ये गेला एकदम. फॅब. हा मग 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये माझी केस एवढी खाली गेली आहेत लगेच. एवढी एवढी वाढली आहेत. बोलू. एवढी. मम्मी आली. हा एवढी तर नॉर्मल आहे, एवढी तर वाटतात मम्मी सगळ्यांची. आली. कोणाकोणाची नाही वाटत, पण कोणाकोणाची वाटतात एवढी. ती रडते म्हणून मम्मी नाही आली अजून, मम्मी नाही आली, मम्मी नाही आली, मम्मी. अरे यशनी लेन्स लावलेले लावले आहे. आयुष्य चांगले वाटतं. अरे 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 अरे. आ माझा पाय दाखव जरा. माझं बंधू मावाली राजू. काय लेन्स तर दाखव तुझे. आव! लेन्स आयुष्य ओरडू नको. लेन्स आजी दाखव. कानामध्ये. लेन्स दाखव. हेअर वॉश केला ना. हा. कधी गेला रे तिला? अरे किती पप्पी बस झाला. लेन्स तर दाखव. लेन्स बघा हिचे. एवढं जवळ कोण दाखवतं ग? पागल वागल आहे काय? अरे कमेंटनी ना एका एका कमेंटनी ना येशूच्या पागल करून ठेवले. कोण आहे काय माहिती. ऐश्वर्या. नुसतं ऐश्वर्या. घे बाबा बघ तुझ्या ऐश्वर्याला एकदाच. ऐश्वर्या राय. बघ बाबा येशू लवकर हाय कर. हाय तुझ्यासाठी कमेंट येतो. ऐश्वर्या राय. लाजली लाजली ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय. चल. ऐश्वर्या राय. मोनूला ब्लॉग. माझं पाय. आयुष्य. एवढूशा बेड वरती कसे तिघ झोप उठ का? अशी लागली माझ्या पायावरती. येशूचं ना एक तर लय वजन आहे. उठ. याशी पण. अरे उठ पटकन. चल. अरे लागते तरी. आगाव सगळी विकतच नाही. पायावर बसली एका मा, मा, पायावर. मा, 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 मा. वा, 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 वा. अगं हे काय खायची वस्तू? थांब तिकडं. अगं हे ठेवून ये जा मग आयुष्य. अरे हे ठेवून ये. पळून आले. अरे आतमध्ये ठेवून ये आयुष्य जा. हातामध्ये मला ठेव. या घरात कोण घाबरत नाही.
एक टाइम होता जेव्हा मला येशू घाबरायची, पण आता ती पण मला घाबरत नाही. आता मी काय करू, बसायला केलंय आयुष्य. काय करू? थांब ना जरा, अगं, अशी मऊ पडते यार. थांब जरा. खाल्ली बिर्याणी आधी? हा. हा? इकडं कर, मी काढते. मम्मीने लावलाय डब्बा रात्रीचा आणि सकाळचा मोनूसाठी, कारण मोन आज बिर्याणी स्पेशल आहे. बिर्याणी बनवली आहे आज. मोनू तर डब्यात खाते, मम्मी पण डब्यात खाते. आपलं प्लेट घेऊन तुम्हाला जा. म्हणा प्लेट बीट काय आहे की नाही. जेव्हा गरम गरम आलं मी आणि येशूने खाऊन टाकलं. येशूला बघा, येशू हाय. तो कवर तरी डाईट कोक कापून बनवलाय सालीनी. नाही काय काय यूट्यूबवर इंस्टावर बघून बनवत असते ती, पण ठीक आहे. क्रिएटिव्हिटी आहे तिच्यामध्ये. आणि आता मम्मी काम सोडणार है और अभी बस हो गया, बहुत काम कर लिया है ना. थोड्या टाइमसाठी सोडणार आहे. ब्लॉग पण नाही बनवत, मला वेळच नाही मिळत. ट्रॅव्हलमध्येच पूर्ण वेळ जातोय. हां, आणि घरी सकाळी 10 वाजता निघाल, रात्री 12 वाजता मी पोहोचते. म्हणजे पूर्ण होल डे माझं असं कंटिन्यू चाललंय. हां, म्हणून मग जरा मम्मी वेळ नाहीये. आणि झोप मोनू होत नाहीये, ते वेगळं. आणि मोनू पण बोलते की घरीच राहा, सोडून टाक जॉब. मम्मी आता तेच करणार आहे आणि काम सोडून टाकणार आहे. हां बिर्याणी का, मग घरी जेवण बनवेन की बाहेरून डब्बा? घरी. हां, खेकडा बनव. पहिले गोष्ट ही कर, खेकडा बनव है ना. मोनू बघते. काय खेकडा नाही बनवणार का? बोंबील काय बोंबील? का बे खेकडा का नाही? पण खेकडा का नाही? तुला राडा करत बसू मी. हा राडा खायच्या टायमाला कसला भारी वाटतं खेकडा. आता गोव्याला चालले ना. गोव्याला जाते म्हणून काय. माझ्या घरी किती मस्त आहे ना, कोण काय नाही बोलत, कुठे पण जावा एकदम चिल, एकदम घरातले चिल आहेत. तर माहिती म्हणून ना, आपण कोणाला पाठवणार काय? ते तर माहिती आहे रे, म्हणजे कोणाकोणाचे मम्मी लोक असतात ना जे नाही पाठवत, घरातले असतात ना नाही पाठवत, स्ट्रिक्ट एकदम. तसं एक चांगलं नाही आहे. पहिला होतं, आता नाही आहे. आता आम्ही कमवतोय वगैरे म्हणून नाही आहे, नाही तर पहिला लय होतं. 7च्या पहिला घरी नाही आले तर मला मम्मी तर मुर्गा बनायची, माहिती आहे ना. मुर्गा आणि किती उटक बैठक काढायचो आम्ही 50 आणि मी आणि मोनू. एवढं डोकं खराब व्हायचं आमचं. असं मुर्गा बनायचं, कोंबडी बनवायचे पप्पा आम्हाला. 7च्या नंतर घरी आलं तर खेळून आम्ही बाहेरच खेळायचो. जर 7च्या नंतर आलो तर मुर्गा बनणार आणि ते स्कॉट्स करायचे. 50 आणि 100. मग दुसऱ्या दिवशी पाय एवढे दुखायचे तरी आम्ही जायचो खेळायला. मग परत येऊन तेच सेम रिपीट. आणि ना असं मुर्गा बनल्यावर ना पप्पा असे काहीतरी ठेवायचे पाटणीवरती, आणि जर ते पडला तर मग म्हणजे आमच्या लोकांना पप्पानी हे बनवून ठेवलेलं काय, खेळणं होतं काय आम्ही, खेळणे होतो काय आम्ही. काय पण झालं की मारा, काय पण झालं की उटक बैठक काढा. सर्वात जास्त मार मी खाल्लाय. मोनूनी मला आठवते, मोनूनी एकदाच मार खाल्लेला, लय घाण मार खाल्लेला, लय घाण. तो मी पण नसेन खाल्ला. तोंड वाकडं झाले. तुझ्याच मुळे झालेलं. टीव्ही तोडलेला मोनूनी. टेबल उचलला आणि मारला आणि येशू वाटली तिकडून आणि फोनचा चेंदा वेंदा केलेला का, कारण इंस्टाग्राम डाउनलोड केलेलं तिने आणि इन्स्टावरती नवीन ID बनवलेला. आणि तेव्हा 10वीत होती ना म्हणून, 10वीत होती म्हणून पप्पानी इन्स्टा फक्त तिने ID ओपन केलं तर तिचा फोन तोडून टाकला तो. आणि येशूला काही बोलत नाही. मी लय चुगली करायची मोनूची, हर एक चुगली मी करायची. मोनू मला लय शिव्या द्यायची पहिला. मोनू पण आणि मोनूच्या मैत्रिणी पण. अदिती, तिच्या मैत्रिणीचं नाव अदिती होतं. हा आता तर नाही आहे. कुठे आहे तुझी मैत्रीण, किधर आहे? विचारत काय, बघत पण नसतील एकमेकांकडे.
बोलत होती. चुप रे. हा. ते दिला सोडून. आणि येशू तू त्या दिवशी दियाला का फोन केलेला रे? अच्छा दिया. आणि कालच्या व्लॉग मध्ये सर्व कमेंट्स आले की अदिती फक्त हसते फक्त हसते. फक्त हसायचा आवाज येतो. मी पण तो व्लॉग बघितला ना पूर्ण बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये हे अशी नुसते हसते. कालचा रे. आणि तो जो थंबनेल एडिट केलाय ना मी ह्याच्यावरनं केला, ChatGPT वरनं. ChatGPT सांगायचं फोटो पाठवायचे स्क्रीनशॉट जे पण ब्लॉग मधले आहेत. ChatGPT सांगायचं की असं 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 करून मला थंबनेल बनवून दे आणि तो बनवून देतो. बोलू पण शकते, आय थिंक बोलू शकते, पण तू जर तुला इंग्लिशमध्ये नाही समजलं तू मराठीमध्ये पण लिहू शकते. असे तुम्ही लोक थंबनेल बनवू शकतात. असं मला समजलंय तर मी जाऊन बनवलंय. फायनल हे खूप जास्त लूज आहे, ढगला आहे एकदम, कारण हे मम्मीचं घातलंय मी. हे मी काय केलं हे मला राजनी घालले. त्याच्या गावावरनं त्याच्या फॅमिलीने आणलेलं, त्याला पण आणलंय त्यांनी, मग माझ्यासाठी पण आणलेलं. कारण आम्ही ज्या दिवशी पुण्याला गेलेलो ना, ज्या दिवशी मी फर्स्ट व्लॉग टाकला आमच्या दोघांच्या सोबत, त्याच्यामध्ये जसं आम्ही ट्रेनमध्ये बसलो त्यांनी त्याच्या खिशामधनं असं काढलं, त्यांनी पेपरमध्ये बांधलेलं, त्यांनी लगेच खोललं आणि म्हणजे जसं तो बसला तेव्हाच लगेच त्याच्या डोक्यात आलं की हा मी हिच्यासाठी हे आणलंय, आणि त्याने लगेच काढलं आणि लगेच मला बांधलं. तर मी हा विचार करते की ह्याच्या डोक्यात एवढ्या लवकर कसं काय आलं. इतना कोई अच्छा कैसे हो सकता है. ठीक आहे, जास्त बोलेल ना त्याच्याबद्दल चांगलं मग तो हवेत उडेल, म्हणून जास्त चांगलं नाही बोलायचं. आता सध्या मी कशाला लिहिते मॅगी, आणि माझ्या जे फोनला चिपकायचं जे मागे होतं ना ते त्या लोकांनी खराब करून टाकलं. राज आणि राजा फ्रेंड्स, म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत ते पान. मग मी आता हे मम्मीचं चोरलंय आणि माझ्या फोनच्या मागे लावून टाकलंय. आणि ह्याच्याशिवाय ना मला खरंच असं जरा पण चांगलं नाही वाटत. असं वाटतं की माझं जीव देऊ लागलं.